प्रेज लॉर्ड. मी देवाचा धन्यवाद करतो, ते स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वार हा सुंदरसा समय आम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी, देवाचं वचन शिकण्यासाठी. एक इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे की मॅन इज रेकग्नाइज्ड बाय द चॉईसेस दॅट ही मेक्स, किंवा मॅन इज द रिझल्ट ऑफ द चॉईसेस दॅट ही मेक्स. ह्याच्यावरून आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की मनुष्य आपल्या जीवनामध्ये जी निवड करतो त्या निवडींवरून तो मनुष्य ओळखला जातो. आणि मग आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना बालपणापासून आम्ही जेव्हा मोठे होतो आणि मरेपर्यंत आम्ही अनेक अशा निवडी आमच्या जीवनामध्ये करत असतो. आणि ती निवड करत असताना योग्य ती निवड आम्ही प्रत्येकाने करणं अतिशय गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही चुकीची निवड करतो त्या चुकीची निवड केल्या कारणाने आमच्या जीवनामध्ये चुकीचे परिणाम होण्याची शक्यता असते. पवित्र शास्त्र जर आम्ही वाचलं तर देवाच्या सेवकांच्या द्वारे आम्हाला अनेक गोष्टी वाचायला मिळतात, त्यांच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतात. त्याच्यामधलं उत्तम उदाहरण आम्ही मागील आठवड्यामध्ये पाहिलं. लोटाच्या जीवनामध्ये मी पाहिलं की लोटाने चुकीची निवड केली आणि त्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावे लागले. त्याच प्रकारे मी पाहतो की दावीदाने सुद्धा चुकीची निवड केली आणि चुकीची निवड केल्या कारणाने दावीदाच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला चुकीचे परिणाम घडले, त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये आम्हाला ते पाहायला मिळाले. हे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं. त्याच प्रकारे मी पाहिलं की आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जगत असताना अनेक वेळा निवड करत असतो आणि ती निवड करत असताना आम्ही योग्य निवड करणं अतिशय गरजेचं आहे. ती निवड कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारण्याविषयी असेल. मला माहिती आहे की या जगामध्ये पुष्कळचे लोक अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आपलं जीवन जगत आहे. आणि मग त्यांना देवाने एक सुंदरशी संधी दिलेली आहे की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगावं, आपलं जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित करावं आणि त्याची इच्छा समजावून घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी. यासाठी त्यांनी ती योग्य निवड करणं अतिशय गरजेचं आहे. दुसऱ्या प्रकारची निवड जी आम्ही पाहतो ते एखाद्या व्यक्तीच्या करिअरविषयी निवडतो. त्या करिअर निवडत असताना योग्य तो करिअर त्यांनी निवडणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्या करिअरवरती त्याचं सर्व पुढील जीवन अवलंबून असतं आणि तो कसा जगणार आहे, त्याचं कुटुंब कशा प्रकारे असणार आहे, या सर्व गोष्टी त्याच्या करिअरवरती अवलंबून आहे. त्याच प्रकारे ज्यावेळेस तो कामाला जातो त्यास ते काम त्याला देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे किंवा देवापासून लांब ते घेऊन जाणार आहे, त्याविषयी आम्ही थोडक्यात पाहिलेलं आहे. त्यानंतर मी पाहतो की ज्यावेळेस एखादा पुरुष एखादी पत्नी शोधतो, ती निवड करत असताना योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. पत्नी एखादा पुरुष किंवा पती शोधत असताना योग्य ती निवड करणं गरजेचं आहे. कारण का त्याचे परिणाम त्याच्या जीवनावरती आणि त्याच्या लेकरांच्या जीवनावरती, त्याच्या कुटुंबावरती होत असतात. म्हणून योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर मी पाहिलं की ज्या एखादा व्यक्ती मित्र निवडतो त्यास मित्र निवडत असताना मित्र सुद्धा योग्य प्रकारचे निवडणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मी पाहिलं की ज्यास आम्ही ज्या ठिकाणामध्ये राहतो त्यास ते राहण्याचं ठिकाण सुद्धा आम्ही निवडत असताना योग्य ते ठिकाण निवडणं अतिशय गरजेचं आहे. लोटाच्या जीवनामध्ये पाहिलं की लोटाने ते ठिकाण पाहिलं आणि त्याच्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून, त्याच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते एक चांगला प्रदेश त्याला दिसला किंवा त्याला असं वाटलं की हा एक चांगला प्रदेश आहे, हिरवळ त्या ठिकाणामध्ये, त्याच ठिकाणी भरपूर पाणी आहे. पण नैतिकतेविषयी विचार करत असताना त्यांनी त्या ठिकाणामध्ये विचार केला नाही. कारण त्या परिसरातले लोक जे राहत होते ते चुकीचे लोक होते, ते देवाला न भिणारे लोक होते, वाईट मार्गाने चालणारे लोक होते. आणि कालांतर मी पाहतो त्यासाठीच त्या लोटाला देवाला त्याच्यातून त्या लोटाला देवाला बाहेर काढावं लागलं. आणि तुम्ही पाहतो की ती चुकीची निवड त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या कारणाने ज्या ठिकाणी राहतो ते सुद्धा फार महत्वाचं आहे. पुष्कळच जसं आम्ही घराविषयी निवड करतो किंवा एखादं घर आम्ही शोधतो, त्याच घर शोधत असताना सर्वप्रथम आम्ही काय पाहतो माहिती आहे का, ते घर आमच्या बजेटमध्ये आहे किंवा नाही, किंवा कशा प्रकारचं घर आहे ते बघत असताना आम्ही ते बजेटमध्ये आहे का नाही हे पहिल्यांदा पाहतो. दुसरी गोष्ट मी पाहतो की घराची निवड आम्ही करतो किंवा ज्या ठिकाणी आम्ही राहणार आहोत त्याच्याविषयीची निवड आम्ही करतो, त्यावेळेस ते घर आमच्या कामाच्या ठिकाणापासून किती लांब आहे, सोयीस्कर आहे का, आमचं जाणं येणं सोयीस्कर असणार आहे का नाही, कम्फर्टेबल आम्ही असणार आहोत का नाही याच्याविषयी विचार करतो. लेकरांच्या शाळेच्या दृष्टिकोनातून योग्य ते ठिकाण आहे किंवा जवळपास आहे का याच्याविषयी विचार करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आम्ही घराविषयी विचार करत असताना हॉस्पिटल त्या घराच्या जवळ आहे का याविषयी अनेकदा विचार करतो. कारण का मध्यरात्री अपरात्री कधी एखादी घटना घडली तर आम्हाला हॉस्पिटल जवळ असणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. पण मला सांगू या सर्व गोष्टीविषयी विचार करत असताना आम्ही योग्य तो विचार करणं कधी कधी टाळत असतो किंवा त्याच्याविषयी आम्ही विचार देखील करत नाही. तो म्हणजे ते घर आमच्या चर्चपासून, आमच्या सहभागितेपासून, फेलोशिपपासून किती जवळ आहे. पुष्कळ आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मला माहिती आहे की मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये फार मुस्लिम लोक राहतात आणि ते मुस्लिम लोक राहण्याचं मुख्य कारण काय असेल माहिती आहे का, त्यांची मस्जिद त्या ठिकाणापासून अतिशय जवळ आहे. म्हणजे याचा अर्थ हा आहे की ते घर बघत असताना त्यांचं जे धार्मिक स्थळ आहे ते त्याच्यापासून जवळ असणं अतिशय गरजेचं आहे असं त्यांना वाटतं. मला सांगू द्या, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये निवड करत असताना आम्ही ज्या ठिकाणामध्ये राहत आहोत ते ठिकाण
आमच्या चर्चपासून जवळ आहे का, किंवा सहभागितेपासून आम्ही लांब आहोत का सहभागितेपासून जवळ आहे, हा आम्ही विचार करणं अतिशय गरजेचं आहे. कदाचित जर आम्ही योग्य ते निवड केली नाही, सहभागितेपासून लांबचं घर आम्ही घेतलं, तर कदाचित या मॉडर्न जीवनामधलं सदोम आणि गमोरामध्ये आम्ही राहत असतो, किंवा ज्या ठिकाणी चैनबाजी आहे, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या मुबलकता आहे, त्याविषयी आम्ही विचार करू. पण जे खरं धार्मिक गोष्टी आहे किंवा ज्या आत्मिक गोष्टी आहे त्याच्याविषयी आम्ही कदाचित विचार करणार नाही. आणि मग आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते अतिशय गरजेचं आहे, आणि योग्य ठिकाण निवडणं राहण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे परमेश्वराच्या अंगणामध्ये रोपलेले आहेत ते समृद्ध होतील. खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलं तर आमचं राहण्याचं ठिकाण म्हणजे देवाचं सानिध्य आहे. जेव्हा मी देवाच्या सानिध्यामध्ये राहतो आणि ती योग्य निवड आम्ही करतो, त्यास आम्ही समृद्ध होणार आहे, त्यास आमची उन्नती होणार आहे, त्यास आमची भरभराट होणार आहे. मला सांगू द्या, आम्ही जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक जो निर्णय घेतो त्या निर्णयाचे परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. चुकीचे निर्णय केले, चुकीचे परिणाम करणार. चांगले निर्णय घेतले तर चांगले परिणाम आमच्या जीवनामध्ये करणार. म्हणून तुम्हाला सांगू द्या की चांगले निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण का चांगले ज्या निर्णय आम्ही घेणार आहोत त्या चांगले परिणामांना आम्ही सामोरे जाणार आहोत. आणि मग मी पाहतो की ज्यावेळेस आम्हाला चांगले निर्णय घ्यायचे असतात, चांगली निवड करायची असते, त्यावेळेस त्यासाठी मी काय करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी पहिली गोष्ट आम्ही करणं गरजेचं आहे ते म्हणजे आम्ही देवापासून ज्ञान मागणं अतिशय गरजेचं आहे. योग्य निवड करण्यासाठी देवापासूनचं ज्ञान आम्ही मागणं अतिशय गरजेचं आहे. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 5 ते 8 वचनं वाचली तर तुमच्या सर्वांचा परिचयाचा तो शास्त्रभाग आहे. त्या ठिकाणी तो म्हणतो, जो कोणी ज्ञानाने उणे आहे त्यांनी देवाजवळ मागावे, कारण देव त्याला विपुलतेने देतो. ह्याचा अर्थ असा आहे की जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये योग्य निवड करायची असेल तर देवापासूनचं स्वर्गीय ज्ञान आम्ही देवाला मागणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवापासून ते ज्ञान मागतो त्यास आम्ही योग्य ती निवड करणार आहोत. मला माहिती आहे की आम्ही जगत असताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या निवडी आम्हाला करायला लागतात. आम्ही चुकीची गोष्ट करावी की योग्य गोष्ट करावी याची निवड आम्हाला करायला लागते. पवित्र शास्त्रात तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जीवन व मरण मी तुझ्या समोर ठेवलेली आहे, शाप व आशीर्वाद मी तुझ्या समोर ठेवलेले आहे, तू योग्य ती निवड कर. ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही निवडतो काय हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही पाहतो या ठिकाणी आम्ही देवाकडून मागणं अतिशय गरजेचं आहे. आणि देवाकडून मागत असताना आम्ही ते सातत्याने देवाजवळ मागणं अतिशय गरजेचं आहे. कधी काही एखाद्या वेळेस आम्ही देवाकडे ज्ञान मागतो आणि मग आम्ही आमचं जीवन जगत असताना आमचे निर्णय घेतो आणि आमचं जीवन जगतो. पण मला सांगू त्या उलट आम्ही एक गोष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक लहान सहान मोठ्या छोट्या निर्णयामध्ये आम्ही देवापासूनचं ज्ञान मागणं अतिशय गरजेचं आहे. कदाचित एक छोटीशी गोष्ट असेल, एक देवाच्या सेविकाने फार सुंदर मला सांगितलेलं आहे, खूप सुंदर एक गोष्ट सांगितली. ती म्हणली की मी ज्यावेळेस घराच्या बाहेर पडते त्यावेळेस मी देवाकडे प्रार्थना करते की मी जी गाडी घेऊन जाणार आहे त्या गाडीसाठी योग्य ती पार्किंग मला मिळावी, यासाठी सुद्धा ती प्रार्थना करत असते. मी माझ्या घरामध्ये ज्यावेळेस माझं केस करत असेल तर केस करत असं सुद्धा ती देवाकडे मागत असते. ह्याचा अर्थ असा आहे की आमच्या जीवनामधले छोट्या निर्णयामध्ये आम्ही देवाला भाग घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी पाहतो या ठिकाणी की ज्यावेळेस आम्ही त्या देवाकडून मागतो, प्रत्येक निर्णयासाठी देवाकडे मागतो, ज्ञान मागतो, त्यास देव ते आम्हाला ज्ञान देणार आहे. दुसरी गोष्ट आम्ही जी पाहतो की ती आम्ही लोकांपासूनचे योग्य सल्ले घेणे अतिशय गरजेचे आहे. नीतिसूत्राचं पुस्तकाचा 11 अध्याय आणि 14 वचन तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अधपात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही लोकांपासून सल्ले घेतो, योग्य लोकांपासून योग्य ते सल्ले घेतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमचे कल्याण होत असते. आणि मी पाहतो की ज्यावेळेस आम्ही योग्य लोकांपासून सल्ले घेतो त्या सल्ल्यांमध्ये आम्ही सुरक्षित असे राहत असतो. आणि मी पाहतो अजून एक वचन वाचूया, नीतिसूत्राच्या पुस्तकाचा 12 अध्याय आणि 15 वचन काय म्हणतं, मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो शून्य असतो तो उपदेश ऐकतो. आम्हाला माहिती आहे देवाचं वचन आणखीन एका ठिकाणी सांगतं, मनुष्याला आपले मार्ग योग्य वाटतात. म्हणजे जो कोणी मनुष्य मार्ग निवडतो तो मार्ग निवडत असताना त्याला वाटतं की जो मार्ग मी निवडलेला आहे तो योग्य आहे. आणि या ठिकाणी सुद्धा मी पाहतो की जो मूर्ख असतो त्याच्या दृष्टीने त्याचा मार्ग त्याला नीट वाटतो, पण शून्य जो असतो तो उपदेश ऐकतो. किंबहुना शून्य जो असतो तो इतर लोकांपासून मार्गदर्शन घेतो, इतर लोकांपासून सल्ले घेतो आणि त्या सल्ल्यानुसार आपलं जीवन तो जगत असतो. म्हणजे मी पाहतो की 2 प्रकारचे महत्वाचे सल्ले मनुष्य आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. आणि ते सल्ले कोणाकडून घेऊ शकतो, तर पहिली जी गोष्ट आहे किंवा पहिला सल्ला तो कोणाकडून घेऊ शकतो, तर पवित्र शास्त्राकडून घेऊ शकतो. मला माहिती आहे की पवित्र शास्त्र तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे सजेशन्स आहेत, अनेक असे सल्ले आहेत की जे आम्ही ते निवडल्या
तर मला सांगू द्या, माझ्या जीवनामध्ये मला आशीर्वाद पाहायला मिळणार. आणि जर नीतिसूत्राचं पुस्तक जर विशेष करून तुम्ही वाचलं तर नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये पुष्कळ अशा गोष्टी देवाने सांगितले. माझ्या वचनांकडे लक्ष दे. ज्या गोष्टी मी करणं गरजेचं आहे दैनंदिन जीवनामध्ये, ती गोष्टी करण्यासाठी देवाने नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आम्हाला सुंदरसं ज्ञान प्रगट केले. आणि दुसरी गोष्ट, जे मॅच्युअर ख्रिश्चियन्स आहेत किंवा जे प्रौढ आहेत, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वाटचाल करत आहेत आणि ते प्रौढ त्या ठिकाणी झाले, त्यांच्याकडून आम्ही सल्ले घेणे अतिशय गरजेचे आहे. देवाचं वचन नीतिसूत्राच्या पुस्तकाचा स्तोत्रसंहिता पहिलं यामध्ये आम्हाला सर्वांच्या परिचयाचा आहे. तो म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या मसलिने धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलिने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही व धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. धन्य तो पुरुष. आणि मला माहिती आहे की ज्यास आम्ही मसलत घेतो त्यास मसलत घेत असताना सुद्धा योग्य ती मसलत घेणं अतिशय गरजेचं आहे. योग्य लोकांकडून मसलत घेणं चांगली गोष्ट आहे. कोणाकडून पण ती घेऊ नका, तर योग्य लोकांकडून, धार्मिक लोकांकडून, जे प्रभूमध्ये प्रौढ आहेत अशा लोकांकडून जास्त तुम्ही मसलत घेता, सजेशन घेता, त्यास ते तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आणि मला सांगू द्या, त्या लोकांना तुम्ही विचारणं गरजेचं आहे की या परिस्थितीमध्ये तुम्ही असताना तुम्ही कोणत्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे, कारण त्यांचे अनुभव आमच्या प्रत्येक जीवनामध्ये आम्हाला कामासाठी येणार आहेत. पुढे आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतो त्यास ते निर्णय घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला माहिती आहे की आम्ही हे योग्य निर्णय घेतलेले आहेत, त्यावेळेस ते निर्णय आम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित करणं अतिशय गरजेचे आहे. स्तोत्रसंहिता 37:5 आणि 6 वचन आम्हाला सांगतं, आपला जीवितक्रम परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्यसिद्धी करेल. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यानासारखे प्रगट करेल. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्ही योग्य ते निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय घेतलेला असताना तुम्ही तो देवाच्या हातामध्ये समर्पित करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगितलं, जीवितक्रम आम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित करणं गरजेचं आहे. आणि मग जसं आम्ही अशा प्रकारे समर्पित करतो, त्यास मला सांगू द्या, देव आम्हाला योग्य ते निर्णय घेण्यासाठी मदत करतो. आणि आम्ही जो निर्णय घेतलेला आहे, जर तो देवाच्या इच्छेमध्ये असेल तर तो पुढे वाटचाल करण्यासाठी आम्ही तयारी दाखवणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहिजे मिळते की ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतो, ते निर्णय घेतल्यानंतर आम्ही देवाला म्हटलं पाहिजे की देवा तुझी इच्छा असेल तर त्या गोष्टी घडून याव्या. मला माहिती आहे की याकोबाचं पत्र 4 अध्याय 13 ते 15 वचन वाचले तर त्या ठिकाणी मला म्हणलेलं आहे, अहो जे तुम्ही म्हणता की आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. याचा अर्थ असा आहे की आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं वचन अतिशय स्पष्टरित्या आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे की ज्यावेळेस आम्ही निवड करतो ती देवाच्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो आणि त्याच्याविषयी निवड करत असताना आम्ही ती समज देवापासूनच घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो म्हणतो या ठिकाणी आम्ही कोणत्या गोष्टीविषयीची प्रौढी बाळगू नये. उद्या आम्ही असं करणार, तसं करणार, हे करणार, ते करणार, किंवा आमचे प्लॅनिंग आम्ही न करता देवाच्या हातामध्ये प्लॅनिंग सोपवणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणत असताना नेहमी असं म्हणणं गरजेचं आहे की जर देवाची इच्छा असेल तर या गोष्टी आम्ही करणार. मला माहिती आहे की देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही देवाला विचारतो, देवाकडे मागतो, त्यावेळेस एखादी गोष्ट जर माझ्या इच्छेप्रमाणे घडत नसेल, त्यावेळेस आम्ही देवाकडे समर्पण करणं अतिशय गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे घडते, सर्व काही गोष्टी मी निवड केलेली आहे आणि मला वाटतं ती माझ्यासाठी योग्य ती निवड आहे, मी देवाच्या हातामध्ये ती निवड समर्पित केली आहे, पण कधी कधी ती गोष्ट घडत नाही. आणि जस ती घडत नाही त्यावेळेस मी देवाला म्हटलं पाहिजे की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे ते घडून दे. कारण का ती मी पुष्कळचे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडत नाही. याचा अर्थ असा आहे की देवाची त्याच्याविषयी काहीतरी वेगळी अशी योजना आहे. आणि मग आम्ही म्हटलं पाहिजे की देवा ही इच्छा नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडू दे. आणि मग मला सांगू द्या, आमच्या जीवनातल्या प्रत्येक निर्णयासाठी आम्ही देवाचं मार्गदर्शन, देवापासूनचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मला सांगते, ज्यास मी देवापासून मागतो त्यास देव मला मदत करणार आहे योग्य आणि चांगली अशी निवड करण्यासाठी. मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही विचार करतो या सर्व गोष्टीविषयी, तर त्यावेळेस अशा पुष्कळ वेळेस अशा गोष्टी घडतील की आम्ही पुष्कळचे प्रयत्न केले तरी देखील चुकीची निवड आम्ही करण्याची शक्यता असते. आम्ही योग्य निवड करण्याची चुकीची निवड करतो. पण ज्यावेळेस आम्ही चुकीची निवड करतो त्या चुकीची निवड केल्यानंतर आम्ही काय करणं अतिशय गरजेचं आहे की आम्ही इतर त्या चुकीच्या लोकांपासून किंवा ज्या लोकांनी चुकीची निवड केली त्यापासून शिकणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या, जो मनुष्य शिकायची तयारी दाखवतो त्याला देव शिकवत असतो. आणि तुम्ही पाहतो की लोटाच्या जीवनामध्ये आम्ही काय पाहतो माहिती का, लोटाने त्या गोष्टी ऐकल्या आणि त्याप्रमाणे करण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. त्यांनी देवाचं वचन ऐकलं. देवाचं वचन तुम्ही ऐका,
देवाचं वचन तुम्हाला काय सांगतं, त्या परिस्थितीविषयी काय देवाचं वचन आमच्यासाठी बोलत आहे ते तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे करण्याची तयारी दाखवा. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहायला मिळते की ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटते, राईट वाटते, त्यावेळेस कोणताही किंतु परंतु मनामध्ये न आणता ती करण्याची लगेचच तयारी दाखवा. आम्हाला माहिती आहे की जस्ट लोटाची पत्नी आणि लोटा त्या दिव्यदूताने त्या सदोम गमोरा याच्यातून बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यास प्रयत्न करत असताना त्यांना माहित होतं की त्याचा नाश होणार आहे, तर त्यांनी बाहेर निघणं अतिशय गरजेचं आहे. पण लोटाच्या पत्नीने ऐन वेळेस मागे पाहिलं आणि असं म्हटलेलं आहे तिचा मिठाचा खांब झालेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे की तिला माहित होतं की ती योग्य निवड आहे, तरी देखील ती निवड करत असताना तिच्या मनामध्ये किंतु आणि परंतु होती आणि त्यामुळे तिचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे. आणि म्हणून समजला या लोटाच्या पत्नीच्या द्वारे सुद्धा ही गोष्ट पाहायला मिळते. दुसरी गोष्ट मला पाहायला मिळते पेत्राच्या जीवनात आम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. ती गोष्ट काय माहिती आहे का, की पश्चाताप करा आणि देवाची सेवा करण्याची तयारी दाखवा. मला माहिती आहे की पेत्राने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी नाकारलं, सर्वांसमक्ष 3दा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला. पण नाकार केल्यानंतर तो माघारी गेला नाही. तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली तेव्हाच त्यांनी त्या हाकेला प्रतिसाद दिला. आणि जर आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेकदा आम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये पापामध्ये असतो, त्या पापामध्ये असताना आम्ही पश्चाताप करणं अतिशय गरजेचं आहे. ज्या प्रकारे पेत्राने पश्चाताप केला आणि देवाच्या जवळ तो गेला, त्या प्रकारे आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि आमचं जीवन जे उर्वरित आहे ते जीवन सुद्धा देवाच्या हातामध्ये समर्पित करणं आणि त्याच्या सेवेसाठी समर्पित करणं अतिशय गरजेचं आहे. पुष्कळ लोकांना आपल्या जीवनामध्ये असं वाटतं की मी माझं जीवन जगलेलं आहे, आता माझ्या जीवनाचा थोडा काळ राहिलेलं आहे, आता या काळामध्ये मी काय देवाची सेवा करणार आहे. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट कळते की मी देवाच्या सेवेमध्ये माझं समर्पण करणं अतिशय गरजेचं आहे, त्या काळामध्ये जस्ट कळल्याबरोबर ती गोष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुमचं जीवन त्या पेत्राने कसं देवाच्या हातामध्ये समर्पित करून देवाच्या सेवेसाठी तो उपयोगी ठरला, त्या प्रकारे त्याच्या सेवेसाठी उपयोगी ठरणं अतिशय गरजेचं आहे. आणखीन एक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की पौलाच्या जीवनामध्ये पौलाने स्वीकारलं आणि तो देवासाठी जगला. ह्याचा अर्थ काय माहिती का, पौलाने येशू ख्रिस्ताने जी क्षमा प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिली आहे त्या क्षमेचा स्वीकार पौलाने केला. मला माहिती की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फापेक्षा शुभ्र करायला मी समर्थ परमेश्वर आहे. ह्याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ती क्षमा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे, पण ती क्षमेचा स्वीकार करणं आम्ही प्रत्येकाने गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या की पौलाने त्याचा स्वीकार केला, ती क्षमेचा त्यांनी स्वीकार केला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय केली पौलाने, मला सांगू द्या की त्याने आपलं जीवन देवाच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे. आणि तुम्ही पाहतो की तो म्हटला की जर फिलिप्पियस पत्राचा 3रा अध्याय 13 ते 14 वर्ष तुम्ही वाचले, त्या ठिकाणी म्हणले की ख्रिस्त येशूच्या ठाई जे वरील पाचारण त्या संबंधीचं बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवर खुणेकडे मी धावतो. ह्याचा अर्थ असा आहे की देवाने प्रत्येक व्यक्ती जो येशू ख्रिस्तामध्ये वाटचाल करतो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक बक्षीस ठेवलेलं आहे. आणि त्या बक्षीस मिळवण्यासाठी आम्ही प्रत्येकाने प्रयत्न करा. आमचं जे उर्वरित आयुष्य आहे, आमचं जे जीवन आहे ते आम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग पौल सुद्धा म्हणू शकला की जगणे ख्रिस्त व मरणे मला लाभ आहे. त्याने आपलं जीवितक्रम परमेश्वरच्या हातामध्ये सोपून दिला, परमेश्वरच्यासाठी त्याने आपलं जीवन समर्पित केलं आणि त्यामुळं त्या आशीर्वाद पौलाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. मला सांगू द्या की ज्यावेळेस तुम्ही एखादी चुकीची निवड करता, आणखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते की जर तुम्ही चुकीची निवड करता त्या चुकीच्या निवडीमध्येच तुम्ही राहू नका. डोंट कंटिन्यू इन दॅट. मला माहिती आहे की ज्या एखादी निवड आम्ही करतो आणि आम्हाला कळतं की ती चुकीची निवड आहे, तर कधी कधी आमच्या गर्वामुळे किंवा कधी कधी इतर काय गोष्टींमुळे आम्ही ते निवडीमधून बाहेर पडत नाही किंवा त्याच्यामध्येच आम्ही कंटिन्यू करतो. पण मला सांगू देवाची इच्छा हीच आहे की जर चुकीची निवड केलेली आहे, तुम्हाला कळाले तर तुमचा गर्व, तुमचा मीपणा, तुमचं स्वकेंद्रित जीवन हे बाजूला सारा आणि त्या निवडीतून बाहेर पडा आणि योग्य ती निवड करा. आणि दुसरी गोष्ट मला सांगू द्या, त्या निवडीमध्ये फक्त घोळत बसू नका. कधी कधी काय काय लोक एखादी चुकीची निवड केलात आणि आयुष्यभर त्याच्याविषयी पस्तावा करत राहतात की ती निवड केली आणि त्याच्याविषयी पस्तावा करत राहतात आणि ती पस्तावा करतात आणि कदाचित त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ काही गोष्टी गमावतात. पण त्याच्यामध्ये घोळत न बसता त्याच्यातून बाहेर पडणं अतिशय गरजेचं आहे आणि योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. ह्याचा अर्थ सारासार जर आम्ही विचार केला तर मला सांगू द्या, दाविदाच्या जीवनातून आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, नोटाच्या जीवनातून आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की आपल्या जीवनामध्ये आम्ही योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. निवड करत असताना सहजासहजी कोणत्याही गोष्टीची निवड करू नका, तर योग्य ती निवड करण्यासाठी नेहमी तुम्ही तयारी दाखवा. आणि मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही निवड करतो, कदाचित ते आमच्या करिअरविषयी असेल, कदाचित आमच्या पती किंवा पत्नीविषयी असेल, कदाचित आमच्या मित्रांविषयी असेल, कदाचित आम्ही ज्या ठिकाणी राहणार आहोत त्याच्याविषयी असेल, तर ती योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती निवड करण्यापूर्वी देवाचं दैवी मार्गदर्शन
देवाकडे मागणं अतिशय गरजेचं आहे. आणि देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू योग्य ती निवड करण्यासाठी तू माझी मदत कर, तू माझं सहाय्य कर. आणि मला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही या सर्व निवडीविषयी विचार करता त्या सर्वांपेक्षा एक महत्त्वाची निवड ही आहे की काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. काय तुम्ही आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये समर्पित केलेलं आहे. तुम्ही या जीवनाचा प्रवास संपवल्यानंतर कुठे जाणार आहे, सार्वकालिक जीवन कुठे घालणार आहे, स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये, याच्याविषयीचा विचार तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही एक निवड तुमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती महत्त्वाची निवड तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुमचं समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये करणं गरजेचं आहे. त्याचा शिष्य होणं अतिशय गरजेचं आहे. ही एक चॉईस आहे, ही एक निवड आहे की मी येशू ख्रिस्ताचा शिष्य होऊ इच्छितो. आणि ज्यास तुम्ही शिष्य होऊ इच्छिता त्यास तुमचं समर्पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याला म्हटलं पाहिजे तू जसं मला घेऊन जाईल त्याप्रमाणे मी चालण्यासाठी जाण्यासाठी तयार आहे. आणि जस अशा प्रकारे तुम्ही योग्य ती निवड करणार आहात त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. योग्य निवड केली, योग्य ते परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मग आज आम्ही देवाकडे प्रार्थना करणार आहोत, देवाकडे मागणार आहोत, त्याचं स्वर्गीय ज्ञान आम्ही पाहणार आहोत. काय त्याच्या वचनात त्याचं वचन आम्हाला काय सांगतं ते आम्ही पाहणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण त्याच्या हातामध्ये करून योग्य ती निवड करण्यासाठी देवाला आम्ही समर्पित होऊया. यासाठी आपले डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आमचं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक बार हा सुंदरसा समय तुम्हाला दिलास, आम्ही तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. प्रभू तुझ्या वचनाद्वारे तुमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी आज बोललेले आहे माझ्या देवा. खरोखर बाप्पा योग्य ती निवड आमच्या जीवनामध्ये करणं किती महत्त्वाचं आहे हे तुझ्या वचनातून तू आम्हाला सांगितलेलं आहे. कदाचित दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आमचं करिअर असेल, आम्ही ज्या ठिकाणी राहतो, जी पती किंवा पत्नी आम्ही शोधतो, त्याच प्रकारे आम्ही पाहतो की आम्ही जे मित्र निवडतो त्या सर्व गोष्टींविषयी निवड करत असताना आम्ही तुला विचारणं अतिशय गरजेचं आहे. कारण का योग्य निवड केली तर योग्य परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रभू मी प्रार्थना करतो जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये निवडणं, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं, ते सुद्धा करण्यासाठी प्रत्येकाचं सहाय्य कर, मदत कर. मान सन्मान कर तुझ्याच नाव देत येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गुणांना मागतो म्हणतोय आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.